जो कमवलेला पैसा असेल किंवा जीवनाचा जो भाग असेल, शरीर असेल तुमचं कमवले, तुम्ही ती जर खर्च केलं, त्याचा जर तुम्ही जर उपभोग घेतला तरच त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे, नाही तर त्याला काहीच व्हॅल्यू नाही. एक तर त्याला तुम्ही खर्च करा किंवा त्याची गुंतवणूक करा, हे दोन्ही नाही केलं तुम्ही तर तो वेस्ट जाणार आहे. आळशी माणूस जीवनाचा भोग घेतो की जीवन वाया घालवतो, तरी पण आपल्याला आळशी व्हायचं. तुम्ही कुठल्या तरी पदावर आहात, त्या पदावर असताना तुम्ही त्या पदाच्या आधारे किती लोकांचं कल्याण करू शकता, तुमचं तर करा. तुम्हाला मिळालेलं आयुष्य असेल, तुम्हाला मिळालेला पैसा असेल, तुमच्याकडे असलेली सत्ता असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, त्याचा वापर करून तुम्ही तुमचं आणि इतरांचं जीवन काय करता, समृद्ध करता. बिझनेसमॅन म्हणजे नफ्यावर लक्ष ठेवून धंदा करणार, व्यावसायिक. आणि उद्योगपती म्हणजे उद्योग वाढवणार. उद्योग वाढवण्याचा उद्देश काय आहे की रोजगार मिळाला पाहिजे, समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे अशी सामग्रीचं निर्माण केलं पाहिजे. टाटांचं कार्य महान आहे. त्यांचं लक्ष पैसा कमवण्यावर नव्हतं, त्यांचं लक्ष हे सेवा देण्यावर होतं. असा माणूस पैसा काय करतो, शेअर करतो, आणि म्हणून तो महान होतो. हे जे जास्त येतं ना आमच्याकडे, कशासाठी आहे, वाटण्यासाठी. जास्त आयुष्य मिळालं तुम्हाला, जीव घेण्या प्रसंगामधून मरता मरता तुम्ही वाचले, तर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे उरलेलं तुमचं जीवन कशासाठी आहे, समाजासाठी.